अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या सगळ्यांना धक्का बसला, पण त्यांच्या अपघातानंतर लगेचच काही शंकाही जन्माला आल्या। काही प्रश्न उभे केले जात आहेत। प्रवाशांची संख्या नेमकी किती होती? हवामानाबाबतची माहिती परस्पर विरोधी का वाटतेय? विमान जळून खाक झालं असं असताना काही वस्तू कशा शाबूत राहिल्या? जमिनीवर आदळल्यानंतर लागोपाठ स्फोट का झाले? असे कितीतरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यात काही नेत्यांकडून घातपात म्हटलं जात असल्यानं संभ्रम अधिक वाढतोय। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाला का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं? खाली न टच होता? शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केलेला हा सवाल अत्यंत गंभीर आहे। कारण अजित पवारांच्या विमान अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसतानाच सोनवणेंनी ही शंका बोलून दाखवली। त्यामुळे या प्रकरणाभोवती संशयाचं धुकं वाढत चाललंय। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतो। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? तिच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं? खाली न टच होता? अजित पवारांचं विमान कोसळल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती। त्यावेळी मदतीसाठी धावलेल्या गोजूबावीच्या ग्रामस्थांनी विमानात स्फोट झाल्याचं पाहिलं होतं। ते स्फोट आता का झाले असा सवाल विचारला जातोय। ग्रामस्थांनी मग तिथं आम्ही गेलो, बघितलं तर विमान पुढच्या साईडला पेटलेलं होतं आणि दूर होता, जास्त जाळ नव्हता। पण लोकांनी मला ओरडून सांगितलं की मागं सरा, विमानाचा स्फोट व्हायची शक्यता आहे। आणि त्यावेळी मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि विमानाचे सगळे तुकडे असे अस्ताव्यस्त असे उडून पडले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या या विमानातील स्फोटांच्या माहितीमुळेच बजरंग सोनवणेंनी ती शंका बोलून दाखवली आहे। पण आता अजित पवारांच्या विमान अपघाताचा हा घटनाक्रम पहा। 28 जानेवारी 2026 अजित पवार खासगी विमानानं मुंबईहून बारामतीकडे निघाले होते। सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून अजित पवारांच्या विमानानं उड्डाण घेतलं। सकाळी 8:43 बारामतीतल्या धावपट्टीवर विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टीलगत आग दिसली। धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं। या अपघातानं अनेक प्रश्नांना जन्म दिलाय। कारण जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला 6 लोक। मग ते दादा घरी येऊन किती वाजता निघाले? देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला CCTV फुटेज असला पाहिजे। दादा कुठल्या गाडीने आले, कोणता ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे CCTV आहेत। एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत CCTV फुटेज समोर आले पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मनात शंकांचं काहूर उठलंय। आज 10 दिवस झाले दादांना जाऊन। ब्लॅक बॉक्स जो आहे तो खरं तर 2 दिवसामध्ये त्याचं ओपन होऊन त्याच्या संदर्भातले खुलासे आपल्या पुढे यायला पाहिजे होते। ब्लॅक बॉक्स बद्दलचा निष्कर्ष अजून 10 दिवस झाले तरी काय येऊ शकत नाही। दुसरी गोष्ट, जो पायलट ठरलेला होता तो 11 आवरला म्हणे ट्रॅफिकमध्ये अडकला, मग दुसरा पायलट बोलवला, किंवा दुःख त्या दिवशी नव्हतं, प्रत्यक्षदर्शी जे लोक सगळे गावकरी सांगतात, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर कुठेही दुःख नव्हतं त्या दिवशी। मग ह्या सगळ्या संशयाला जागा निर्माण होतात। दरम्यान इकडे विमान अपघाताची वेगानं चौकशी केली जाते, पण त्या चौकशीवरही आता शंका उपस्थित केली जात आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे। आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे। दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती। अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती आणि वैमानिकांचा अंदाज चुकला। जनता मान्य करेल। महाराष्ट्र पुरावा मागतोय। DGCAनं विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा। अजित पवारांचा विमान अपघात का घडलाय आणि अपघाताला जबाबदार कोण, हे प्रश्न अनुत्तरित असून संपूर्ण चौकशीनंतरच त्याचा उलगडा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।